काय नीलाताई, आपल्या तेजसला मुलगी पाहायला गेला होतात. ह्यावेळेस तरी आवडली का मुलगी? म्हणजे तुम्हाला पाहिजे तशी आहे का? शेजारच्या जाधव काकू बाजूला राहणाऱ्या नीलाताईंना विचारत होत्या. नीलाताई म्हणाल्या, मुलगी दिसायला चांगली आहे, पण जरा आगाऊ वाटते. यावर जाधव काकू म्हणाल्या, आजकालच्या सगळ्या मुली मेल्या फटाकड्याच असतात. खरंच बाई, खूप अवघड आहे आजकाल मुलांचे लग्न जमवणे. नीलाताई म्हणाल्या, आता बघू, उद्या एक स्थळ पाहायला जायचे आहे. ती कशी आहे कोणास ठाऊक. जाधव काकू म्हणाल्या, बघा आणि पसंत करून ह्या वर्षी लवकर बार उडवून दे आपल्या तेजसच्या लग्नाचा. नीलाताई म्हणाल्या, तुमच्या चौकशा करून झाल्या असतील तर मग जाऊ का घरात? माझी बरीच कामे खोळंबली आहेत. असे बोलून त्या घरात गेल्या. पण तेव्हा जाधव काकू मनात म्हणाल्या, खरे तर हीच बाई खूप आगाऊ आहे. मुलगी पाहायला मुलाला घेऊन न जाता एकटीच जाते. काय तर म्हणे, आधी हिची पसंत महत्त्वाची. हिला आवडली तर मुलाला आवडायलाच पाहिजे. ही कसली जबरदस्ती. मी तर म्हणते, ह्या बाईला हिच्यापेक्षा काकणभर आगाऊ असणारी मुलगी सून म्हणून मिळायला पाहिजे. स्वतःला खूप शहाणी समजते. असे म्हणून जाधव काकू तिथून निघून गेल्या. नीलाताई आणि रामचंद्रराव यांना तेजस हा एकुलता एक मुलगा आहे. तो सध्या पुण्यात एका कंपनीत इंजिनियर म्हणून काम करतो. त्याचे आई बाबा गावी राहतात. तेजस हा एक आज्ञाधारक मुलगा आहे आणि लग्नानंतरही त्याने असेच आज्ञाधारक राहावे अशी त्याच्या आईची इच्छा आहे. कॉलेज झाल्यानंतर तेजसला लगेच एका कंपनीत जॉब मिळाला. त्यामुळे जॉबसाठी त्याला पुण्याला जावे लागले. पण जाताना आईने त्याला सांगून ठेवले की जर तू पुण्याला जाऊन एखाद्या मुलीच्या प्रेमात पडलास तर तुझा माझा संबंध संपला म्हणून समज. तेव्हा तेजस म्हणाला, आई, मी तसे काहीही करणार नाही. पण काही दिवसांनी तिथे त्याची ओळख बँकेमध्ये काम करणाऱ्या नम्रता देसाई नावाच्या मुलीसोबत झाली, जी दिसायला खूप सुंदर होती आणि नावाप्रमाणे नम्रतेने वागणारी देखील होती. तेजस एके दिवशी बँकेत काम होते म्हणून गेला आणि समोरच कॅश काउंटरवर नम्रता बसलेली होती. तेव्हा त्याला ती पाहता क्षणी आवडली आणि तेव्हाच त्याने ऑफिस सुटल्यानंतर तिला प्रपोजही केले. तेव्हा नम्रताने देखील त्याच्या प्रेमाचा स्वीकार केला, कारण तेजसला नावे ठेवण्यासारखे त्याच्यात काहीच नव्हते. दोघेही एकमेकांवर खूप प्रेम करायचे. पण इकडे त्याची आई त्याच्यासाठी मुली पाहतच होती. एके दिवशी आई त्याला फोन करून म्हणाली, तेजस, अरे तुझ्यासाठी मी एका मुलीला पसंत केले आहे. ह्या रविवारी ये आणि तूही तिला पाहून घे, म्हणजे आपल्याला पुढची बोलणी करायला बरे. आता मात्र तेजस घाबरला. आईला नम्रताबद्दल कसे सांगायचे हा प्रश्न त्याला पडला. पण घरी तर आईला नम्रताबद्दल सांगणे भाग होते. त्यामुळे आईने सांगितल्याप्रमाणे तो रविवारी आपल्या गावी गेला. आईला वाटले की तेजस मुलीला पाहायला जाण्यासाठी आला आहे. पण तेजसने हिम्मत करून आईला त्याचे एका मुलीवर प्रेम असल्याचे सांगितले. पण नीलाताई शांतपणे त्याला म्हणाल्या, कोण आहे मुलगी, काय करते आणि कुठे राहते? आईकडे पाहून तेजसला आश्चर्य वाटले, कारण त्याला असे वाटत होते की त्याची आई त्याला रागवेल, पण तसे काहीच झाले नाही. मग काय, त्याने आईला नम्रताचा त्याच्या मोबाईलमध्ये असलेला फोटो दाखवला आणि आईने आणि त्याच्या बाबांनीही पसंत दर्शवली. तेजस आईला म्हणाला, आई, मला वाटले होते की तू मला रागावशील, माझ्यावर ओरडशील, पण तू तसे काहीच केले नाहीस. तेव्हा आई म्हणाली, अरे तुझ्या आनंदातच तर आमचा आनंद आहे. आता नीलाताई मुलाच्या नजरेत आणखी महान झाल्या होत्या. त्यानंतर नीलाताईंनी नम्रताच्या घरी जाऊन तिला रीतसर मागणी घातली. काही दिवसांनी नम्रता आणि तेजसचे लग्न झाले. लग्न झाल्यानंतर तेजस नम्रताला म्हणाला, नम्रता, माझ्या आईवडिलांनी खूप कष्टातून मला शिकवले आहे. त्यामुळे काहीही झाले तरी तू माझ्या आईबाबांना कधीही दुखवू नकोस. यापेक्षा जास्त माझी काहीही अपेक्षा नाही. नम्रताही म्हणाली, तू काही काळजी करू नकोस. आता तेच माझे आईबाबा आहेत. बायकोचे बोलणे ऐकून तेजसला आनंद झाला. लग्न झाल्यानंतर 5 दिवस नम्रता सासरी राहिली. त्यानंतर ते दोघे नवरा बायको पुण्याला जायला निघाले, कारण त्यांना लगेच ऑफिस जॉईन करायचे होते. जाताना नम्रता सासू सासऱ्यांना म्हणाली, आई बाबा, आता तुम्हीही गावी न राहता आमच्याकडे पुण्याला राहायला या. तेव्हा सासू म्हणाली, नको, तुम्ही दोघेच राहा, आम्हाला शहरात राहायला आवडत नाही. नम्रता काही बोलली नाही आणि ते दोघे पुण्याला निघून गेले.
आता तेजस नम्रता यांचा सुखी संसार सुरू झाला. दोघेही एकमेकांशी न भांडता आनंदाने राहत होते. घरातील कामांसाठी मेड होती, त्यामुळे ती निश्चिंत होऊन ऑफिसला जायची. कधीकधी सुट्टीच्या दिवशी दोघेही गावी जायचे. गावी गेल्यानंतर नम्रता तिच्या सासूला एकाही कामाला हात लावू देत नव्हती, पण तरीही तिची सासू कामात चुका काढत होती. नम्रता काहीही बोलत नव्हती, शांतपणे ऐकून घेत होती आणि पुन्हा अशी चूक होणार नाही असेही म्हणत होती. लग्नानंतर 2 वर्षांनी नम्रताला एक मुलगी झाली. मुलीचे नाव तन्वी ठेवले. तन्वीच्या जन्मानंतर काही महिन्यांनी तिला पुन्हा एकदा ऑफिस जॉईन करायचे होते. त्यावेळेस तिचे सासू सासरे त्यांच्याकडे काही दिवसांनी शहरामध्ये राहायला आले. आता तन्वीला सासू सासऱ्यांकडे सोपवून नम्रता ऑफिसला जात होती, त्यामुळे तिला मुलीचे काही टेन्शन नव्हते. सासू तिच्या मुलीच्या खाण्यापिण्याकडे लक्ष देत होती. सासूला आराम मिळावा त्यामुळे नम्रता सर्व कामे करून ऑफिसला जायची आणि संध्याकाळीसुद्धा ऑफिसवरून आल्यावर तीच सर्व कामे करायची. तिच्या सासूला कामवाली ठेवलेले आवडत नव्हते, त्यामुळे नम्रताने सासूचे मन राखण्यासाठी मेडला काढून टाकले होते. पण आता तरीसुद्धा तिचा नवरा नेहमी आपल्या आईवडिलांचेच गुणगाण गायला लागला आणि नम्रताला नेहमी म्हणायचा की त्याच्या आईबाबांमुळेच आज हे घर आणि त्यांची मुलगी व्यवस्थित सांभाळत आहे. तेव्हा नम्रता ऐकून घ्यायची, ती काहीही बोलत नव्हती. तिची सासू भले काही काम करत नव्हती, पण आपल्या मुलाला गोड गोड बोलून हळूहळू सासूने पूर्ण घर आपल्या हातात घेतले होते. नम्रताने सजवलेल्या घरामध्ये नीलाताईंनी स्वतःचे वर्चस्व गाजवायला सुरुवात केली. एवढेच काय, पण मुलाच्या बेडरूममध्ये कोणती वस्तू कुठे ठेवायची इथे सुद्धा तिच्या सासूची मर्जी चालत होती. घरातील महिन्याचे बजेट आता सासरे सांभाळायचे. भाजी, फळे, राशन हे सर्व आधी नम्रता आणायची. आता तिचे सासरे त्यांच्या हिशोबाने हे सर्व घेऊन यायचे. नम्रताने कधी काही आणले तर तिला उगाच पैसे खर्च करतेस असे म्हणायचे. असेच दिवस सरत होते. एके दिवशी सकाळीच अचानक नम्रताला ऑफिसमधून फोन आला आणि तेजस झोपलेला पाहून तिने सासूला सांगून ती सकाळीच ऑफिसला निघून गेली. तिचे सासरे बाहेरून फिरून आले आणि त्यांनी नम्रताला आवाज देऊन चहा कर आणि आज नाश्त्याला शेवयाचा उपमा बनव असे सांगितले. सासूबाईंना ठाऊक होते नम्रता ऑफिसला गेली होती म्हणून, तरी त्या काहीच बोलल्या नाहीत आणि शेवटी तेजस झोपेतून उठला. तेव्हा त्याचे बाबा म्हणाले, अरे सुनबाई अजून झोपली आहे का? मी केव्हाचा तिला आवाज देतोय चहासाठी. तेजस म्हणाला, बाबा काल ती मला म्हणाली होती ऑफिसमध्ये ऑडिट येणार आहे म्हणून, त्यामुळे ती आज लवकर गेली असेल. असे बोलताच तिची सासू म्हणाली, तिला ठाऊक होते ना, तर मग लवकर उठून चहा नाश्ता बनवून तरी जायचे. ती काहीही कारण सांगून जाणार, मग इथे कोणी करायची घरातली कामे. नम्रता 1 तासापूर्वीच ऑफिसमध्ये पोहोचली होती. तिने कालच्या सर्व फाईल्स चेक केल्या आणि ती आपल्या टीमला आजचे टास्क देत होती. तेव्हा अचानक तिचा फोन वाजला. तिने फोन उचलला तर पलीकडून तिचा नवरा तेजस मोठ्या आवाजात तिला फोनवर बोलत होता. तो म्हणाला, नम्रता लवकरात लवकर घरी ये. माझे आईबाबा त्यांचे सामान पॅक करत आहेत. तुला किती वेळ सांगितले आहे की त्यांचे मन दुखवत जाऊ नको म्हणून, पण तू कधी कधी तुझ्या डोक्यात बटाटे भरल्यासारखे वागतेस. तुला ठाऊक आहे का, ते म्हणत होते की आता पुन्हा आपल्याकडे कधीच येणार नाही म्हणून. तेव्हा नम्रता घाबरून म्हणाली, सॉरी तेजस, आज सकाळीच ऑफिससाठी लवकर निघावे लागले. इथले काम झाले की मी लवकर निघते. ठीक आहे लवकर ये असे बोलून त्याने फोन बंद केला. तेजस नम्रताला ह्या आधी असा कधीच बोलला नव्हता. त्याचे असे बोलणे ऐकून एका क्षणासाठी ती घाबरून नम्रताला तिचे हृदय बंद पडल्यासारखे वाटले. ती खूप नाराज झाली. त्यामुळे ती दिवसभर जेवली नाही. तिने दिवसभर ऑफिसमध्ये काम केले, पण घरी जाऊन तिला आता काय काय ऐकावे लागणार हे सकाळी तेजसच्या बोलण्यावरून तिला समजले होते. ती रात्री साधारण 8 वाजता घरी गेली तर आज तेजस ती येण्याआधीच येऊन वाट बघत बसला होता. तो म्हणाला, तू सकाळी अशी का वागलीस? जर तुला ऑफिसला लवकर जायचेच होते तर पहाटे लवकर उठून नाश्ता बनवायला काय झाले होते? नम्रता तेजसच्या चेहऱ्याकडे पाहत होती. तिला विश्वास बसत नव्हता की हा तोच तेजस आहे जो कालपर्यंत तिच्यावरून जीव ओवाळून टाकत होता. ती म्हणाली, अरे तेजस, मी सकाळी ऑफिसला जाताना आईनं सांगून गेले होते की आज एक दिवस ॲडजस्ट करा म्हणून. मी नेहमीच्या वेळेस जाणार होते, पण मला ऑफिसमधून अचानक फोन आला आणि त्यामुळे जावे लागले. तिची सासू आली आणि म्हणाली, हे बघ, तुझ्या नोकरी आधी
तुला तुझा संसार महत्त्वाचा असला पाहिजे. घरातल्या माणसांना उपाशी ठेवून ऑफिसला जाणे हे तुला शोभते का? सासू सासऱ्यांना सकाळी औषधे घ्यायची असतात, नवऱ्याचा डबा, आपल्या मुलीला काहीतरी सकाळी गरम बनवून खायला द्यावे, असे काहीच नाही. झोपेतून उठायचे की बॅग अडकवून निघायला जायचे, याला अर्थ काय आहे? नम्रता म्हणाली, अहो आई, आज पहिल्यांदाच तर असे घडले आहे. तरी तुमच्यापैकी कोणीच मला समजून का घेत नाही? तेव्हा तेजस म्हणाला, आता रात्रीचे जेवण तरी वेळेवर देणार आहेस का, की इथेच उभी राहून आईबरोबर वाद घालणार आहेस? निलाताईंना खूप आनंदाच्या उकळ्या फुटत होत्या. मग काय, नम्रताने पटकन हातपाय धुवून स्वयंपाक करायला लागली. तिने सर्वांसाठी स्वयंपाक बनवला आणि सासू सासऱ्यांना, नवऱ्याला गरम गरम जेवण वाढले आणि तिच्या मुलीला जेवण भरवू लागली. नम्रता ही सकाळपासून उपाशीच होती. सर्वांचे जेवण झाल्यानंतर नम्रता जेवली, जेवणाची भांडी घासली आणि किचन आवरून मग ती झोपायला गेली. आता दररोज नम्रता पहाटे लवकर उठून नाश्ता, दुपारचे जेवण बनवून ऑफिसला जायची. घरात वरवरची कामे करायला सुद्धा तिची सासू बाई लावू देत नव्हती. त्यामुळे नम्रताची तारेवरची कसरत व्हायची. आता असेच दिवस सरत होते. सुट्टीच्या दिवशीसुद्धा नम्रताला डबल काम असायचे. त्यामुळे ती तिच्या मुलीला वेळच देऊ शकत नव्हती आणि म्हणूनच तिची मुलगी कधीच तिच्याकडे जात नव्हती आणि निलाताईसुद्धा तिला आपल्या खोलीमध्ये बसवून ठेवायच्या. तेजसला वाटावे, माझी आई मुलीला सांभाळते, पण खरे तर त्यांना कोणतेही काम करावे लागू नये म्हणून त्या आपल्या नातीला जरासुद्धा एकटी सोडत नव्हत्या. एकदा नम्रता सासूच्या खोलीत गेली आणि तन्वीला उचलून घेऊन जाऊ लागली. तेव्हा निलाताईंनी खूप गोंधळ घातला. त्या तेजसला म्हणाल्या, तुझी बायको माझ्या नातीला माझ्यापासून दूर करत आहे. त्यापेक्षा आम्ही गावी निघून गेलेले चांगले आहे. मग सांभाळ तू तुझी मुलगी आणि या घराला. तेव्हा तेजसने आपल्या आईची बाजू घेत नम्रताला मुलीची शपथ घालून आई वडिलांची माफी मागायला लावली. नम्रता म्हणाली, तेजस, मी तन्वीला आईपासून का वेगळे करेन? आज मला सुट्टी आहे आणि तसेही माझी सर्व कामे झाली आहेत. त्यामुळे मी तिला आपल्या खोलीत घेऊन चालले होते. इतर दिवशी ऑफिसमध्ये असल्यामुळे तन्वी माझ्यापासून दूर असते. तिला तिच्या आईची ओळख हवी की नको? पण तेजस तिचे काहीही ऐकून घ्यायला तयार नव्हता. तेजस आणि नम्रता जे कधी एकमेकांबरोबर आनंदी होते, आता काही दिवसांपासून एकमेकांशी सतत भांडत होते. तेजसच्या मनात नम्रताबद्दल गैरसमज निर्माण करण्यात त्याचे आईवडील यशस्वी झाले होते. तिचे सासरेही म्हणायचे की आम्ही इथे राहतो म्हणूनच हे घर आहे, नाहीतर नम्रताकडून घर आणि ऑफिस काही सांभाळले झाले नसते. यावर नम्रता काहीही बोलत नव्हती. आणि आता जरा काही त्यांच्या मनाविरुद्ध झाले तर ते दोघेही तेजसला लगेच गावी जाण्याची धमकी द्यायचे आणि आईवडील गावी गेल्यानंतर मुलीला कोण सांभाळेल या भीतीने तेजस नम्रताला आईवडिलांची माफी मागायला लावायचा. त्यामुळे सासूची एवढी हिंमत वाढली आणि ती रोज तेजसकडे नम्रताबद्दल खोट्या तक्रारी करायला लागली. त्यामुळे तेजस नम्रताला नेहमी खूप ऐकवायचा आणि नम्रताला तर तिच्या नोकरीमुळे तिचे घर, नवरा, मुलगी आणि तिचा आत्मसन्मान सर्व काही हातातून निसटून चालल्यासारखे वाटत होते. आजही पुन्हा तसेच काहीसे झाले होते. नम्रताला उठायला थोडासा उशीर झाला, त्यामुळे ती फक्त जेवण बनवू शकली. तिने नाश्ता बनवण्यासाठी आपल्या सासूला विनंती केली आणि स्वतः उपाशीच ऑफिसला गेली. आईचे ऐकून तेजसने पुन्हा नम्रताला फोन करून खूप सुनावले. तेजसने बोललेले शब्द अजूनही तिच्या कानामध्ये घुमत होते. राग, भीती, अपमान आणि तिला भूकही लागली होती. या सर्वांमुळे तिचे डोके दुखत होते. ती डोक्याला हात लावून बसली. तिच्या टेबलवर तेजस आणि नम्रताचा हातात हात घेतलेला फोटोची फ्रेम होती. तो फोटो पाहून तिला सर्व आठवू लागले की मॅटर्निटी लिव्ह नंतर दुसऱ्यांदा ऑफिस जॉईनिंग केले त्याच्या पहिल्या दिवशी तेजसने ही सेल्फी काढली होती आणि तो म्हणाला होता, ऑलवेज बी द साईड ऑफ माय स्ट्रॉंग लेडी, असे कॅप्शन देऊन हा फोटो त्याने फेसबुकवर अपलोड केला होता. तो तेव्हा तिला म्हणाला होता, कामाचे जास्त प्रेशर घ्यायचे नाही आणि वेळेवर जेवण करायचे, असे प्रेमाचे शब्द बोलून तो तिला ऑफिसला सोडायला देखील आला होता. त्यावेळी नम्रताला वाटले की ती ह्या जगातील सर्वात नशीबवान मुलगी आहे, जिच्या एका हातामध्ये आनंदी घर आणि दुसऱ्या हातात यशस्वी करिअर आहे. पण तेजसच्या ज्या हातामध्ये तिने आपला हात दिला होता त्यात तिला फक्त आनंद सामावून घ्यायचा होता. पण आज त्या हातांच्या पकडमध्ये आता तिला आधार कमी आणि काटे जास्त वाटत होते. ती त्या फोटोकडे पाहत म्हणाली, तेजस, माझी साईड घेणे तर सोडच, पण तुला आता मला होणारा त्राससुद्धा दिसत नाही.
असा विचार करताना तिच्या डोळ्यांमध्ये अश्रू आले. ती विचार करत बसली होती तेवढ्यात तिचा फोन वाजला. तिने मोबाईल हातात घेतला आणि तिच्या ओठांवर हसू आले. तो फोन तिच्या अगदी जवळच्या मैत्रिणीचा म्हणजे ज्योतीचा होता. ती मनात म्हणाली की कोणास ठाऊक ह्या माझ्या मैत्रिणीला नेहमी कसे काय समजते की मी उदास आहे. हाचा विचार करत तिने फोन कॉल रिसीव्ह केला. तिकडून ज्योती म्हणाली, अगं नमू, कोणत्या प्लॅनेटवर राहतेस गं तू? किती दिवस झाले ना कॉल ना मेसेज. मला तर वाटले की तू आणि तेजसने चंद्रावरच तुमचे घर बनवले आहे. कधी कधी आमच्याकडेही पाहत जा मॅडम. ज्योतीच्या अशा बोलण्याने नम्रता हसली, पण पुन्हा ती नाराज झाली. ती म्हणाली, ज्योती, मी जमिनीवरच आहे अजून आणि काहीशी टेन्शनमध्ये आहे. तेव्हा ज्योती म्हणाली, डोंट वरी माय डिअर, मी आहे ना, तू अजिबात काळजी करू नकोस. सांग बरं काय झाले तुला. तेव्हा नम्रताने ज्योतीला सकाळी जे काही घडले ते सर्व काही सांगून टाकले. ती पुढे म्हणाली, बाकीच्यांचे जाऊ देत, पण तेजससुद्धा मला समजून घेत नाही, माझी साथ देत नाही. असे बोलताना नम्रताचा आवाज थोडासा रडवेला झाला. तेव्हा ज्योती फिल्मी अंदाजामध्ये म्हणाली, नमू, आय हेट टीअर्स. नम्रता रागाला गेली आणि म्हणाली, ज्योती, तुझ्याबरोबर बोलणेच बेकार आहे. चल बाय, ठेवते फोन. तेवढ्यात ज्योती म्हणाली, अगं ऐक ना, सॉरी डिअर नमू, तुला सांगू का, आयुष्य जगण्याच्या 2 पद्धती असतात. एक म्हणजे जे आहे ते तसेच राहून सहन करत राहायचे, किंवा मग हिंमत करून ते बदलून टाकायचे. नम्रता म्हणाली, म्हणजे नक्की काय म्हणायचे आहे तुला. तेव्हा ज्योती म्हणाली, हे बघ नम्रता, ते तुझे सासर आहे, जेल वगैरे नाही, जिथे तू घाबरून वगैरे राहावेस. अगं ॲडजस्ट करणे आणि अन्याय सहन करणे यामध्ये खूप फरक असतो बाळा. तेव्हा नम्रता म्हणाली, आणि एवढे सर्व करूनही माझ्यावर कोणीही खुश नाही. मी थकली आहे आता. तेव्हा ज्योती म्हणाली, आता तुलाच पुढे जावे लागेल. हिम्मत करून तुला काय म्हणायचे आहे ते सांगावे लागेल. मला मान्य आहे तेजससोबत नसताना तुला हे जरा कठीणच असेल, पण ऐक, कुठेतरी पोहोचण्यासाठी आधी कुठून तरी निघावे लागते आणि ते गरजेचे आहे. सासरच्या कोर्टामध्ये आपल्याला स्वतःची केस स्वतःच लढावी लागते नमू. तेजसला जर आपण वकील बनवले तर मग न्याय मिळेल की नाही हे काही सांगू शकत नाही, पण एक मात्र नक्की मिळेल, आणि ते म्हणजे तारीख पे तारीख, तारीख पे तारीख. असे बोलताना दोघी मैत्रिणी एकत्र जोरात हसायला लागल्या. लव यू ज्योती, आज कितीतरी दिवसांनी मी अशी मन मोकळ्यापणाने हसले आहे. तेव्हा नम्रता पुढे म्हणाली, ज्योती, तू बरोबर बोलते आहेस. शेवटी माझ्या आनंदाची जबाबदारी मला स्वतःलाच उचलावी लागेल, म्हणजे पुढे जाऊन माझ्या मुलीला सुद्धा धडा मिळेल. तेव्हा ज्योती म्हणाली, आता कशी बरोबर बोललीस. चल बाय अँड ऑल द बेस्ट. असे म्हणून तिने हसत फोन ठेवला. मित्रांनो, कोण म्हणते हात लावला तर स्पर्श जाणवतो. कधीकधी आपल्या जवळच्या मित्रांद्वारे बोलले गेलेले शब्द आपल्या अंतर्मनाला कुठेतरी स्पर्श करतात आणि आपल्याला एक नवीन ऊर्जा मिळते. ज्योतीने असे काही नवीन सांगितले नव्हते, पण कधीकधी सर्व काही समजत असताना पुढे जाण्यासाठी आपल्याला एका छोट्याशा पुशची गरज असते, आणि तो पुश आपल्या नम्रताला मिळाला होता. रोज रोजच्या बादशाह आणि गुलामवाल्या ह्या खेळामध्ये आता राणीची एंट्री झाली होती. आता तिने स्वतःला बदलायचे ठरवले. ती सकाळपासून उपाशी होती, त्यामुळे तिने पिऊनला सांगून पहिल्यांदा आपला फेवरेट बटाट्याचा पराठा ऑर्डर केला. मनसोक्त पराठा खाल्ला आणि मग निवांतपणे आपल्या नवऱ्याला फोन लावला. ती आता बदललेल्या अंदाजामध्ये तेजसला म्हणाली, हॅलो तेजस. पलीकडून तेजस म्हणाला, कुठंपर्यंत पोहोचलीस तू? किती वेळ झाला मी तुला फोन ट्राय करतोय. पटकन ये आणि हा मॅटर संपवून टाक. मला सुद्धा ऑफिसला जायचे आहे. तेजसचे बोलणे ऐकून नम्रता शांत स्वरात म्हणाली, सॉरी तेजस, पण मी असेच मध्येच ऑफिसमधून येऊ शकत नाही. माझ्या टीमसोबत एक इम्पॉर्टंट मीटिंग आहे. नम्रताचे बोलणे ऐकून तेजसला राग आला. तो म्हणाला, काय काय म्हणालीस? येऊ शकत नाही म्हणजे? आणि इथे आईबाबा जाण्याचा हट्ट धरून बसलेस, त्यांचे काय करू? तेव्हा नम्रता म्हणाली, त्यांना जायचं असेल तर जाऊ देत तेजस. तूच म्हणतोस ना की ते मोठे आहेत आणि आपल्याला त्यांचे बोलणे ऐकायला पाहिजे. नम्रता आता न घाबरता बोलली, पण आता बोललेले स्वर स्वतःवर उलटल्यामुळे आधी तर तेजस गोंधळला, पण दुसऱ्याच क्षणी तो मोठ्या आवाजात म्हणाला, काय जाऊ देत? ठीक आहेस ना तू? आणि मग आपली मुलगी, आईबाबांशिवाय तू तिला कशी सांभाळशील? तेव्हा नम्रता म्हणाली, तू नाही तेजस, आपण म्हण. बहुतेक तू विसरत आहेस. आपली मुलगी तन्वी, तिची जेवढी तुझ्यावर जबाबदारी आहे
तेवढीच माझ्यावरही आहे. आणि जर आईबाबा जात आहेत तर तू आज सुट्टी घेऊन आपल्या मुलीची जबाबदारी घे. उद्यापासून काय करायचे ते माझे मी पाहून घेईन. नम्रताने आपले बोलणे कायम ठेवले. तेव्हा तेजसला खूप राग आला. त्याने आता आपल्या हक्काचे ब्रह्मास्त्र काढले. तो म्हणाला, बंद कर तुझी वायफळ बडबड आणि गुपचूप घरी निघून ये. आईची माफी माग. मला ऐनवेळी सुट्टी घे म्हणून सांगतेस. ऑफिस काय तुझ्या बापाचे आहे का? पण आज नम्रता पहिल्यांदा त्याला उलट बोलली. ती म्हणाली, मग माझी बँकसुद्धा तुझे बाबा चालवत नाहीत मिस्टर तेजस जोशी, ज्यामुळे तू केव्हाही मला घरी बोलावशील. आणि हो, एक गोष्ट लक्षात ठेव, यापुढे कधीही माझ्याशी त्याच भाषेत आणि टोनमध्ये बोलत जा तर जसे तुला ऐकायला आवडते. एवढे बोलून नम्रताने फोन कट केला. आणि आज तिला कोणीतरी म्हटलेल्या ओळी आठवल्या, किसी को इतना मत डराओ की डर ही खत्म हो जाए. पण खरे तर नम्रता नोकरी करत होती, त्यामुळेच तिची मुलगी आजी आजोबांच्या सहवासात वाढली होती. त्यामुळे लहान मुलांच्या आयुष्यातील आजी आजोबांचे महत्त्व नम्रताला खूप चांगल्या प्रकारे समजत होते. आणि ह्याच कारणामुळे ती आजपर्यंत गप्प होती. आणि नम्रताच्या सासूचे सुनेबरोबर कितीही मतभेद असू देत, पण आपल्या नातीवर त्यांचा खूप जीव होता. लहानशी तन्वीसुद्धा आई ऑफिसला गेल्यानंतर आजी आजोबांच्या सहवासामध्ये स्वतःला सुरक्षित समजत होती. इकडे राग शांत झाल्यानंतर तेजसला जाणवले की आज त्याचा सामना 3 वर्षांपूर्वीच्या कॉन्फिडंट नम्रताबरोबर झाला आहे, जिच्यावर कधी त्याला गर्व असायचा. आता नम्रताला आपल्या कंट्रोलमध्ये ठेवण्याची आईची जी धडपड आहे ती तो रोज पाहत होता. पण आईला काही बोलण्यापेक्षा तो बायकोवर जास्त जोर दाखवणे त्याला सोपे वाटत होते. आता तेजस रागात कोणाला काहीही न बोलता ऑफिसला निघून जायचा. मुलाचा बदललेला स्वभाव पाहून सासूला आता आपल्या डोक्यावरचा ताज हलताना दिसत होता. तर आता एक योजना नम्रताने आखली आणि तिने आपल्या मॅनेजरला विनंती करून पुढच्या आठवड्यापासून 2 महिन्यांपर्यंत घरून काम करण्याची विनंती केली. संध्याकाळी जेव्हा ती घरी पोहोचली तेव्हा घरामध्ये शांतता होती. तन्वी खेळत होती आणि सासू सासरे त्यांच्या खोलीमध्ये बसले होते. नम्रताने फ्रेश होऊन सर्वांसाठी चहा बनवला आणि सोबत भजीसुद्धा बनवले. आपले आवडते कांद्याचे भजी पाहून सासऱ्याच्या चेहऱ्यावर आनंद आला. पण सासू अजूनही रागातच होती. त्या म्हणाल्या, सुनबाई, मी तेजसला सांगितले आहे की सुट्टी घेऊन आम्हाला गावी सोडून ये म्हणून. आता खूप झाले इथे राहायचे. आता आम्हाला आमच्या गावी जायचे आहे. तेव्हा तिचे सासरे म्हणाले, आम्ही फक्त 1-2 आठवड्यांसाठी. पण त्यांचे बोलणे मध्येच थांबवत नम्रता म्हणाली, आई बाबा, तुम्हा दोघांना असे म्हातारपणात तुमची इच्छा नसताना इथे जबरदस्तीने थांबवून घेणे मला सुद्धा चांगले वाटत नाही. सुनेने माफी मागण्याऐवजी तिचे असे हे बोलणे ऐकून सासूने भुवया उंचावल्या. सासूकडे पाहत नम्रता म्हणाली, आई, हा तर तुमचा मोठेपणा आहे की तुम्ही एवढ्या वर्षांपर्यंत सर्व काही सांभाळले. त्यामुळे आता माझेही कर्तव्य आहे की मीही काही जबाबदाऱ्या उचलाव्यात. हे पहा, तुम्ही दोघेही निश्चिंत होऊन जा, कारण मी आजच माझ्या नोकरीचा राजीनामा दिला आहे. तेव्हा काय, असे एकदम सासरे आणि ऑफिसवरून नुकताच आलेल्या तेजसने म्हटले. नम्रताचे बोलणे ऐकून दोघेही चकित झाले. तेव्हा नम्रता म्हणाली, हो तेजस, मला या समस्येवर हाच उपाय योग्य वाटला. 2 महिन्यांचा नोटीस पिरियड दिला आहे, त्यामुळे डोंट वरी, मला वर्क फ्रॉम होम दिले आहे. पण आई बाबा, तुम्ही मला प्रॉमिस करा की पुढच्या महिन्यामध्ये तन्वीचा वाढदिवस आहे, तेव्हा तुम्हाला 1 दिवसासाठी का होईना तिच्या वाढदिवसाला यायचे आहे. नम्रता पुढे म्हणाली, चल तन्वी बाळा, आपल्याला तयारी करायची आहे ना. आपण ह्या संडेला आजी आजोबांना गावी सोडायला जाणार आहोत. नम्रता असे म्हणाली तरी आपला मुलगा काहीही बोलला नाही. त्यामुळे नीलाताईंना असे वाटले की आता आपल्याला खरोखरच बॅग पॅक करावी लागणार आहे. आणि रविवारच्या दिवशी तेजस, तन्वी आणि नम्रताबरोबर आईबाबांना गावी सोडायला निघाले. सासू सासऱ्यांना गावी सोडून परत येताना तन्वी आणि तेजससोबत नम्रताचे सुद्धा मन भरून आले. पण मित्रांनो, कुटुंबामध्ये सर्वांचे हित साधत प्रत्येक घराच्या राणीला कधीकधी असे कठोर निर्णय घ्यावे लागतात. घरी परत आल्यानंतर सर्वात आधी नम्रताने आपल्या जुन्या मेडला पुन्हा एकदा कामावर ठेवले आणि एका नवीन पद्धतीने आयुष्याला सुरुवात केली. घर, ऑफिस, तन्वी, भाजी, किराणा सामान, दूधवाला, पेपरवाला या सर्वांचा ताळमेळ बसवत असताना तिला आपल्या सासू सासऱ्यांची कमतरता जाणवत होती. पण काही दिवसातच अगदी गृहिणीच्या रूपात तिने सर्व घर सांभाळले. पण सर्व वस्तू आपल्या पद्धतीने ठेवताना सुद्धा सासूने केलेली ड्रॉइंग रूमची सजावट तिने बदलली नाही. नम्रताला एकटीला सर्व काही चांगल्या प्रकारे मॅनेज करताना पाहून तेजसने आपल्या डोळ्यांवरचा आईवडिलांनी पसरवलेला भ्रमाचा पडदा हटवला.
तिकडे सासू सासरे यांचा एक दिवससुद्धा तन्वीच्या आठवणीशिवाय जात नव्हता. सासूवर पुन्हा स्वयंपाकघराची जबाबदारी सांभाळण्याची वेळ आली तेव्हा त्यांनासुद्धा नम्रताने बनवलेल्या जेवणाची आणि सोबत त्यांच्याद्वारे बोलल्या गेलेल्या टोमण्यांची सुद्धा आठवण येत होती. कारण तसेच कडवट शब्द त्यांना आता आपल्या पतीकडून ऐकावे लागत होते. एकूण काय, त्यांना जाणीव झाली होती की आपल्या सुनेसोबत ईर्ष्या करून तिला नेहमी पाण्यात पाहण्यापेक्षा तिचा आधार बनून तिला समजूत तिची मदत केली असती. मुलाचे सुनेबद्दल कान भरवून त्यांच्यात वाद घडवून आणण्यापेक्षा त्यांच्यातील प्रेम वाढवले असते तर आज मुलाच्या मनात आईबद्दल नेहमी आदर राहिला असता. सोबत पूर्ण कुटुंब हसते खेळते राहिले असते. सुनेने सांगितल्याप्रमाणे सासू सासरे आपल्या एकुलत्या एका नातीच्या वाढदिवसाला पुन्हा आले होते. आज आपल्या वाढदिवसाच्या पार्टीमध्ये आजी आजोबांच्या मांडीवर बसलेली तन्वी आपल्या छोट्या छोट्या हातांनी आजीला केक भरवत होती. तेव्हा आधीच ठरलेल्या योजनेनुसार नम्रताची मैत्रीण ज्योती सासूसमोर नम्रताला म्हणाली, अगं नम्रता, तू किती चांगली इंटेरियर डिझायनर आहेस. आम्हाला तर ठाऊकच नव्हते. वा, मानले तुझ्या चॉईसला. किती व्यवस्थित ठेवली आहेस तू प्रत्येक वस्तू, एकदम परफेक्ट. इतर मैत्रिणीसुद्धा ज्योतीच्या होला हो मिळवत असलेले पाहून नम्रता सासूच्या गळ्यात प्रेमाने हात टाकत हसत म्हणाली, अगं ज्योती, मी आणि इंटेरियर डिझायनर? गंमत करत आहेस का माझी? एवढी सर्व सजावटीची आणि कौतुकाची हक्कदार तर माझ्या सासूबाई आहेत आणि घरात मोठी माणसे असतील तरच घराला घर पण येते, बरोबर ना? सुनेच्या तोंडून असे शब्द ऐकून नीलाताईंना खूप आश्चर्य वाटले. आपल्या बोलण्याचा असर होताना पाहून नम्रता पुढे म्हणाली, आणि ज्योती, त्या दिवशी सेव्हिंगबद्दल काहीतरी म्हणत होतीस ना? तर मान्य आहे की तू फायनान्समध्ये MBA केले, पण आपल्या घराचे बजेट सांभाळताना सुद्धा बचत कशी केली जाते याची ट्रेनिंग घे कधीतरी आमच्या बाबांकडून. सुनेकडून कौतुकाचे शब्द ऐकून सासऱ्यांची छाती अभिमानाने फुलली. आपल्या आईवडिलांच्या डोळ्यांमधील आनंद पाहून तेजस प्रेमाने म्हणाला, ज्योती, पण आम्हाला तर तुझ्या मैत्रिणीबद्दल एक तक्रार आहे. ज्योती, बघ ना, आम्ही तिघे असताना सुद्धा ती फक्त घर आणि तन्वीसाठी स्वतःमधील प्रतिभा दाबायला निघाली आहे. हो सुनबाई, तू नोकरीचा राजीनामा मागे घे. आता आम्ही इथेच राहू आणि तसेही तुला घरातील कामकाज शिकवण्याची ट्रेनिंग अजूनही बाकी आहे. सासूचे बोलणे ऐकून सर्वजण हसायला लागले. तेव्हा नम्रता म्हणाली, जशी तुमची इच्छा आई. असे म्हणत तिने आपल्या सासूच्या पायाला स्पर्श केला. त्यानंतर डोळ्यात आलेले अश्रू पुसत म्हणाली, थँक्स ज्योती. आपल्या मैत्रिणीच्या डोळ्यातील पाणी पाहून ज्योती फिल्मी अंदाजामध्ये म्हणाली, कोई बात नहीं सेनोरिटा, बड़े बड़े देशों में ऐसी छोटी छोटी बातें तो होती ही रहती है. मैत्रिणींनो, ह्या कथेतील कोणत्याही वळणावर जर तुम्हाला कथेतील नम्रतामध्ये आपली स्वतःची प्रतिमा दिसली तर स्वतःमधील लपलेल्या त्या राणीला ओळखा, तिलाही मत द्या, पुढे न्या आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे तिला नेहमी आपल्या आत जिवंत ठेवा. तर माझ्या मित्रमैत्रिणींनो, आजची ही कथा तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच नवनवीन कथा ऐकण्यासाठी प्रज्ञा मराठी स्टोरीजला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.